उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असून एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर सुरू करणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत। उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी फक्त 4च खासदार उपस्थित असल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळाल्याचं सांगितलं जातंय। त्यातच आता ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत। ठाकरेंचे एकूण 9 खासदार असून त्यापैकी 6 खासदार नॉट रिचेबल असून ते बुधवारी लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली। यावेळी ते आपल्या पाठिंब्याचे पत्रही देणार असल्याची माहिती आहे। यापैकी संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टेकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे। बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यातही ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली। त्यात 14 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खासदाराची एक बैठक बोलावली होती। त्यामध्ये 5 खासदार अनुपस्थित होते। संजय जाधव हे परभणीचे धोंडे जेवणाचा कार्यक्रम असल्यामुळे अनुपस्थित राहिल्याचं सांगण्यात आलं। त्यासोबत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे देखील अनुपस्थित होते। उद्धव ठाकरेंचे जवळचे समजले जाणारे ओमराजे निंबाळकर यांचंही नाव ऑपरेशन टायगरच्या यादीत असल्याची माहिती आहे। त्यांच्या भावाच्या संबंधित बँकेचे प्रकरण मिटवण्याचं आणि त्यांच्या मामाच्या कंपनीचं काम सुरळीत करण्याचा शब्द त्यांना दिल्याची माहिती आहे। तर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत भविष्य दिसत नसल्याने त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली। सततच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे मतदार राजा मात्र हा चांगलाच चिडलेला आहे। पक्ष पाहून मतदान करतो, पण हे निवडून आले की दुसऱ्या पक्षात जातात, यांच्यावर कठोर कारवाई होईल अशी इच्छा मतदारांनी बोलून दाखवली। यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा।